नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण अझरबैजान आणि अर्मेनिया ह्यांच्यामध्ये जे बॉर्डरवर युद्ध चालू आहे, सुरुवात आहे, म्हणजे ॲट द बॅक ऑफ युक्रेन रशिया वॉर तिकडं सुरू असताना इकडं अझरबैजान आणि अर्मेनिया जो बॉर्डर क्लॅश सुरू आहे सध्याला, त्याच्यावर आपण थोडंफार विषय जाणून घेऊया. थोडंफार ह्याच्यात एक्सप्लेनेशन आहे, हिस्ट्री आहे आणि करंट ह्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, आणि त्याचबरोबर जॉग्रॉफी. आता तुम्ही 2022चा UPSCचा प्रिलिम्सचा क्वेश्चन पेपर पाहिला असेल, तिथं मॅच द पेयर्स होते, विच अमॉंग दिस फॉलोइंग पेयर्स आर करेक्ट असं होतं. असंही नाही की मॅच A, B असं. तर खूप क्रिटिकल झालेलं आहे इंटरनॅशनल रिलेशन्स आणि जॉग्रॉफीचा जो मॅपिंगचा पॉईंट आहे. आय डू रिमेंबर 2010-11 त्यावेळेस प्रिलिम्समध्ये मॅपिंगला खूप इम्पॉर्टन्स होता. म्हणजे GSचं पेपर आणि मॅपिंगचे क्वेश्चन्स नाही असं नसायचं. तर तसंच आता परत तोच सेम फॉर्मॅट रिपीट होतं आहे. थोडा क्वेश्चनचा टाईप फॉर्मॅट जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे इट इज नॉट इझी की तुम्हाला 2 ऑप्शन कळाले तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स आणि जॉग्रॉफीच्या ॲस्पेक्ट्समधनं हा तसा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणूनच आपण हा सिलेक्ट केलेला आहे. आणि ह्याच्यात हिस्ट्री पण आहे, तर वर्ल्ड हिस्ट्री ह्याच्यातला पण एक पार्ट येऊ शकतो. वर्ल्ड हिस्ट्री झाला, इंटरनॅशनल रिलेशन झाला, तुमचा जॉग्रॉफीचा पार्ट झाला. त्यामुळेच तुम्ही इकॉनॉमिक इफेक्ट्स बघू शकता आणि इंडियाचा स्टँड जो आहे तिथं त्याच्यावर पण तुम्ही डिस्कस करू शकता. कारण अर्मेनियामध्ये बरेचसे आपले मेडिकल प्रिपरेशनसाठी, म्हणजे मेडिकल डिग्री घेण्यासाठी बरेचसे इंडियन स्टुडंट्स तिकडं जातात. तर त्याच्यावर पण आहे आपलं जो डायस्पोरा आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला विषयावर माहिती क्वेश्चन्स विचारू शकतात. ओके, तर आपण ह्याच्याबद्दल डिटेल्स बघूया. चला सुरू करूया. ॲक्च्युली हा जो अझरबैजान अर्मेनिया आहे ना, हा काय नवीन वॉर असा नाही आहे की आत्ताच लेटेस्ट सुरू झाला आहे. डेकेड ओल्ड आहे अँड इट इज ऑन गोईंग. डेकेड्स ओल्ड म्हणजे खूप आधी मिडिवल हिस्ट्रीपासून सुरू आहे. म्हणजे सेंच्युरी 100 वर्षाहून जास्त झालेले आहेत. ख्रिश्चन मेजॉरिटी अर्मेनिया अँड मुस्लिम मेजॉरिटी अझरबैजान. तर जो क्रुसेड होता त्याच्यावर पण ते रिलिजियस वॉर पण झालेला आहे. आणि आत्ता रिसेंटली जो आहे तो टेरिटोरियल डिस्प्यूट आहे, म्हणजे बॉर्डर क्लॅश आहे. पर्टिक्युलर एक रिजन आहे, त्याच्यापुढे आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. त्या रिजनचा जो नागोरोनो म्हणून एक रिजन आहे, त्या रिजनसाठी एक डिस्प्यूट सुरू आहे. तर त्याच्यावरनं हा वॉर परत बर्नअप झालेला आहे. आणि तो जो एरिया आहे आपला, हा जो रशियाचा सदर्न पार्टला जो ब्लॅक सी आणि कॅस्पियन सीच्यामध्ये जो एरिया आहे, दॅट इज नोन ॲज कॉकॅसस. तर तुम्ही तर मॅपमध्ये बघू शकता, द कॉकॅसस, ब्लॅक सी टू द लेफ्ट आणि कॅस्पियन सी टू द राईट. ओके, अझरबैजानला लागून कॅस्पियन सी आहे आणि अर्मेनियाच्या साईडवरती जॉर्जिया इथं ब्लॅक सी आहे. अर्मेनिया इज बॉर्डरिंग टू टर्की. तर ह्याच्यात तुम्ही जिओ पॉलिटिक्स पण एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. तुम्ही आता हा मॅप जरा लक्ष देऊन बघा. तर टर्की अँड अर्मेनिया आणि अझरबैजान, इथं मध्ये अर्मेनिया आहे, इकडं टर्की आहे आणि इथं अझरबैजान आहे. तर पुढं आपण ह्याच्यातलं जिओ पॉलिटिक्स पण डिस्कस करूयात. तर क्रायसिसचं रूट्स कसं आहे, जो टेरिटोरियल डिस्प्यूट हा जो क्रायसिस आहे, तर 1920मध्ये रशिया ज्यावेळी जोसेफ स्टॅलिनच्या अंडर होता, त्यावेळी त्यांनी रशियाने हे कॉकॅसस रिजन कॅप्चर केला होता. आणि स्टॅलिन प्लेस्ड अर्मेनिया डॉमिनेटेड रिजन ऑफ नागोरोनो कराबाख इन अझरबैजान. आता इथं एक तुम्ही इथे एक येल्लो डॉट एरिया पाहू शकता. हे जे अर्मेनिया डॉमिनेटेड रिजन आहे, म्हणजे ख्रिश्चन मेजॉरिटी रिजन आहे किंवा आर्मेनियन रेसचा जो हे आहे तो डॉमिनेटेड हा नगोरोनो कराबाख हा रिजन जो आहे, त्यांनी त्याला अझरबैजान ह्या एरियामध्ये ठेवला होता. आणि ज्यावेळी लेट 1980sमध्ये आपला USSR कोलॅप्स झाला होता. आपला आधी सर्वात सुरुवातीला आपण पोर्टस्टेन वाईन, परत पेरिस्ट्रोकिया, ग्लासनॉट हे ज्या विषयावर आपण पाहिलं, त्याच्यामध्ये आपण थोडंफार हिस्ट्री डिस्कस केलेली आहे, USSRचं डिसइंटिग्रेशन वगैरे. तर हे ज्यावेळी USSR लेट 1980sमध्ये डिसइंटिग्रेट होत होता, कोलॅप्स होत होता, त्यावेळी बोथ साईड स्टार्टेड टू बॅटल
दोन्ही साईड अझरबैजानमध्ये त्यांनी ठेवलं होतं. तर अझरबैजान अँड अर्मेनिया बोथ स्टार्टेड वॉर टू गेट अ कंट्रोल, म्हणजे ते कंट्रोल डिस्प्युटेड रिजनवर कंट्रोल आणण्यासाठी. तर 1991मध्ये एथेनिक अर्मेनियन्स इन द रिजन काय केलं, ह्या जे रिजनमध्ये आहेत ना ह्याने डिक्लेअर करून घेतले इंडिपेंडन्स. ऑलवेज 3 इयर्स वॉर लॅटर, म्हणजे ऑल आउट वॉर झालं त्यानंतर 3 इयर्सला. तर ते डिक्लेअर्ड दॅमसेल्फ ॲज अन इंडिपेंडेंट नेशन. तर मी मागं तुमच्याशी बोललो त्याच्यावर एक जिओ पॉलिटिकल पण आपण डिस्कस करूया. तर हे स्टील इंटरनॅशनली जो तो रिजन आहे नगोरोनो कराबाख ऑटोनॉमस ओब्लास्ट, हे अझरबैजानची टेरिटरी आहे. म्हणजे स्टॅलिनने त्याला दिला होता, इट इज स्टील रेकग्नाइज्ड ॲज इट. बट जे अर्मेनियाज आणि अर्मेनिया कंट्रोल बाय अर्मेनियन सेपरेटिस्ट आहे त्यांनी त्याला इंडिपेंडंट डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यामुळं काय, आणि त्यानंतर 2018मध्ये अर्मेनिया वेंट थ्रू सो कॉल्ड वेल्वेट रेव्होल्युशन. तर तुम्ही हा इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आपल्याला मागच्या ह्याच्यातच एकदा प्रिलिम्समध्ये आला होता हा रेव्होल्युशन कशाचा आहे, जॅस्मिन रेव्होल्युशन वगैरे. तर तुम्ही इथं बघू शकता वेल्वेट रेव्होल्युशन 2 वेळा झालेला आहेत. वेल्वेट रेव्होल्युशन अर्मेनियाचा पण वेल्वेट रेव्होल्युशन होता जिथं प्रेसिडेंट वॉज डिस्पोज्ड, पण पीसफुल होता. आणि न्यू प्रेसिडेंट जो निकोल पाशिनियान होते त्यांनी आर्ग्यू केलं की हे जे रिजन ते अर्मेनियाला बिलॉंग करतं आहे. आणि अजून एक जेंटल रिव्होल्युशन नॉन व्हायलेंट ट्रान्झिशन ऑफ पॉवर झाला होता, ते पण चेकोस्लोव्हाकियामध्ये झालं होतं 1989. कम्युनिस्ट डॉमिनेटेड रिजन होतं वन पार्टी गव्हर्नमेंटला. त्यांनी आता नंतर म्हणजे थोडाफार डेमोक्रेटिक नेचर आणला होता. तर तो पण एक वेल्वेट रेव्होल्युशन आहे. तर तुम्ही तर बघू शकता अर्मेनिया ऑक्युपाईड नागोरोनो कराबाख रिजन्स. आणि तसंच इकडे एक आहे ऑटोनॉमस रिपब्लिक अझरबैजानच्या अंडर. आणि एरेवन हे अर्मेनियाचं कॅपिटल आहे. बाकू इज द कॅपिटल ऑफ अझरबैजान. तर हे तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवायचं आहे. अझरबैजान इज सराउंडेड बाय कॅस्पियन सी आणि इथं बाकू एक पेनिन्सुला रिजनमध्ये आहे. अर्मेनिया इज सराउंडेड बाय टर्की, जॉर्जिया आणि इराण. ओके. आणि मार्च 2022मध्ये काय झालं, फारुक अर्मेनियन पॉप्युलेटेड विलेज ह्याला कॅप्चर केलं अझरबैजान फोर्सेसनं. सीज द टेरिटरी. हे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे कारण आणि रशिया कसं तिथं ऑलरेडी ह्याच्यात रशिया वॉज काइंड ऑफ अ मीडिएटर इन टू दिस. आणि रशिया आता ऑलरेडी ऑक्युपाय झाला होता. सो त्यामुळं ह्याच्यात कुठलं निगोसिएशन नाही ड्रॉ करता आलं. अँड दे स्टार्टेड विथ अन कन्फ्लिक्ट्स. ओके. आणि इंटरनॅशनल अटेन्शन आहे. आणि इथं रायव्हल्स कसं टर्की अँड रशिया रायव्हल आहे. मी तुम्हाला बोललो होतो की जिओ पॉलिटिक्स कसं आहे. आता तिथं अर्मेनिया आहे, इथं अझरबैजान आहे, इथं कॅस्पियन सी आहे. ओके. कॅस्पियन सी आहे इथं. दिस इज अझरबैजान, दिस इज अर्मेनिया. आणि इथं टर्की आहे आणि इथं वरच्या साईडला रशिया आहे. अँड बोथ आर कन्फ्लिक्टिंग. सो टर्की इज सपोर्टिंग अझरबैजान बिंग अ मुस्लिम नेशन्स. बोथ दे आर सपोर्टिंग अझरबैजान. अँड रशिया इज सपोर्टिंग अर्मेनिया. काइंड ऑफ रशिया इज तरी न्यूट्रल आहे, तरी रशियाचा एक टिल्ट म्हणू शकता. बिकॉज टर्की इज मोर लीन टुवर्ड अझरबैजान, तर रशियाचा पण एक टिल्ट अर्मेनियाच्या साईडला आहे. आणि ह्या 2 नेशन्सच्या कन्फ्लिक्टमध्ये हे 2 नेशन्स सापडलेले आहेत. तर कन्फ्लिक्ट कसं, टर्की नॅटो मेंबर आहे सर्वात पहिला आणि फर्स्ट कंट्री टू रेकग्नाइज अझरबैजान्स इंडिपेंडन्स इन 1991. टर्की आणि अर्मेनिया पण बॉर्डर डिस्प्यूट आहे, बॉर्डरला आहेत. कन्फ्लिक्टिंग लॉंग हिस्ट्री आहे कारण टर्कीने रिफ्यूज केला होता अर्मेनियाचा 1915 जिनोसाईडला जे केलं होतं त्याला रिफ्यूज केलं, ते ॲक्सेप्ट केलं नाही. टर्कीचं वर्ल्ड वॉर 1मध्ये ऑटोमन एम्पायर फोर्सेसनं अर्मेनियन पब्लिकवर खूप अत्याचार केलेले होते आणि तेच अत्याचार परत बॅक मॅस्केअर त्यांच्या जे अर्मेनियन पॉप्युलेशनमध्ये अजूनही ॲज अन ॲनिमिटी म्हणून पाहिलं जातं टर्कीकडे. आणि त्याच्यामुळे हे 2 साईड्स परत इन्व्हॉल्व होऊ शकतात त्या कन्फ्लिक्टमध्ये डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. तर ऑपोजिट साईड असल्यामुळं. आणि इवन दे आर ऑन द ऑपोजिट साईड इन द सिरिया वॉर ऑल्सो. ओके. टर्की, रशिया इज प्रो सिरियन गव्हर्मेंट सपोर्टर अँड टर्की इज रेबल सपोर्टर असं आहे. आणि सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप चेअर्ड बाय फ्रान्स, रशिया आणि युनायटेड स्टेट्स, ज्याला मिन्स्क ग्रुप म्हणतात, आणि त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यामुळं ह्याच्यात एक इंटरनॅशनल जिओपॉलिटिकल ड्रामा किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन क्रिएट होणार आहे असं मोठे ह्यांना म्हणजे जे ह्याच्यात रिसर्चर्स आहेत किंवा पंडित आहेत त्यांना वाटतं.
आपण थोडंफार जॉग्रफी आणि त्याचबरोबर हे नॅटो ह्यांच्याबद्दल माहिती घेऊ. नॅटोमध्ये 30 मेंबर आहेत. 1949मध्ये हे झालं होतं एस्टॅब्लिश आणि 12 फाउंडिंग मेंबर्स आहेत. आणि त्याचबरोबर जे लेटेस्ट आहे मॅसिडोनिया 2020मध्ये जॉईन झालेलं आहे. आणि ह्याचं जे एनलार्जमेंटचं प्रोव्हिजन आहे तो आर्टिकल 10मध्ये. तर हे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच ॲड केलेलं आहे. कसं युक्रेन वॉज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ नॅटो अँड रशिया वॉज अपोजिंग इट. आणि तर मग विचारू शकतात पार्ट ऑफ नॅटो होणार आहे, 30 ते 31 होणार आहे, तर कुठल्या आर्टिकल अंडर एनलार्ज करणार आहेत ना मेंबरशिप, तर कुठल्या आर्टिकल 10 ऑफ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी. ओके, म्हणजे ओपन टू एनी युरोपियन स्टेट इन अ पोझिशन टू फर्दर द प्रिन्सिपल्स ऑफ ट्रीटी आणि सिक्युरिटी ऑफ नॉर्थ अटलांटिक एरिया. ओके, आणि हे जे काउन्सिल आहे नॉर्थ अटलांटिक काउन्सिल अलायन्स, ते लोक डिसिजन टेक करतात की वेदर टू अलाव इट ऑर नॉट. आणि आपण जे जॉग्रफी म्हटलं, कॉकासस इज अ रिजन बिटवीन ब्लॅक सी अँड द कॅस्पियन सी, मेनली कम्प्रोमाइजिंग अर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया अँड पार्ट्स ऑफ सदर्न रशिया. ओके, अर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, पार्ट्स ऑफ सदर्न रशिया, ब्लॅक सी टू द लेफ्ट आहे आणि कॅस्पियन सी आहे. अझरबैजान इज बॉर्डर्ड बाय कॅस्पियन. एरेवन वॉज द कॅपिटल ऑफ अर्मेनिया. Baku is the capital of Azerbaijan. Nagorno-Karabakh is the region or disputed region, आणि Armenia is bordered by Turkey, Iran. ओके, तर हे इम्पॉर्टंट असे फॅक्ट्स आहेत. आणि ह्याच्यावर सिम्पल प्रिलिम्स क्वेश्चन्स येऊ शकतात. जॉग्रॉफिक इंटरनॅशनल रिलेशन्स जो आपला पार्ट आहे GS3मध्ये, त्याच्यात येऊ शकतात. GS1मध्ये कॉकस रिजन हॅज प्लेड अन इम्पॉर्टंट पॉलिटिकल रोल इन इनडायरेक्ट वॉरफेअर म्हणू शकता तुम्ही. और ओल्ड डिकेड एन्युमिटी इज बीन स्पार्क्ड थ्रू डिफरंट नेशन्स. असे बरेचसे ह्याच्यात इश्यूज होतात. म्हणजे तुझी माझी खुन्नस आहे, पण ते दुसऱ्या थ्रू आपण त्याला इग्नाईट करतो किंवा प्ले करतो. ओके, वी यूज पॉन्स. ओके, बिग कंट्रीज यूज दिस स्मॉल कंट्रीज ॲज अ पॉन्स फॉर देअर ओन बेनिफिट ऑर देअर ओन वॉरफेअर कन्फ्लिक्ट्स. ओके, तर या प्रकारे आपण आज आपलं एक्सप्लेन करू, इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.